झुले माताची सत्संगाची सुंदर अशा एका गीताची सेवा घेतील आणि त्यानंतर सत्संगाची आपल्या स्नेह शिंदे बहिणीची सुंदर अशा विचारासाठी प्रेमाने बोला. सत्संगाची मोठे प्रेमाने बोला. ओळख रे नाही देवा तुम्हाला जगात, ओळख रे नाही देवा तुम्हाला जगात, ओळख रे नाही देवा तुम्हाला जगात, ओळख रे नाही देवा तुम्हाला जगात. सुंदर असं सत्संगाची गीत बहिणीने घेतलं की सत्संगाची ओळखली नाही देवा पुन्हा या जगात. सत्संगाची श्रीकृष्णानं या धरतीवरती जन्म घेतला
पण सत्संगाची कोणी सत्संगाची ओळखलं की भगवान आहे सत्संगाची, काही काहींनी सत्संगाची ओळखलं नाही. पण सत्संगाची ज्यांनी ओळखलं आणि ते नतमस्तक झाले त्यांच्या जीवनाचा उद्धार झाला. प्रभू श्री रामचंद्राने देखील सत्संगाची या धर्तीवरती जन्म घेतला. पण सत्संगाची त्यांना देखील कोणी मानत होते, कोणी मानत नव्हते सत्संगाची. पण ज्यांनी जाणलं सत्संगाची त्यांचा उद्धार झाला. सत्संगाची एक शायर म्हणतात कि खुदा की रहमत लेकर सुदीक्षा माता जी अवतार आया है, खुदा की रहमत लेकर सुदीक्षा माता जी अवतार आया है, मगर दुनिया समझती है कोई सरदार आया है. ये दुनिया वालों झुका लो सर इनके चरणों में, क्योंकि साकार रूप में खुद भगवान आया है, खुद भगवान आया है. सत्संगाची आता इथंच आपली गलफलत होते की मनुष्य सत्संगाची देहाच्या रूपातून बघितला तर सत्संगाची सद्गुरू कळणार नाही. आणि सत्संगाची माझ्यासाठी माझा खुदा आहे, माझ्यासाठी माझा भगवान आहे, माझ्यासाठी माझा सत्संगाची परमपिता परमेश्वर आहे, हा जर भाव ठेवला तर सत्संगाची नक्कीच सत्संगाची आपल्या या जन्माचं सत्संगाची सार्थक होणार आहे. फक्त सत्संगाची तो भाव असणं गरजेचं आहे. सत्संगाची दास्तान निवेदन दिल्याप्रमाणे स्नेहल शिंदे बहिणीची सत्संगाची सुंदर अशा विचाराची सेवा घेतील आणि तदनंतर सत्संगाची छाया कांबळे माताची सत्संगाची सुंदर अशा एका गीताची सेवा घेतील. प्रेमाने बोला. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. बघा सत्संगाची काल वेळी गावात कार्यक्रम होता आणि ती सूत्रसंचालक होती, ती सुद्धा म्हणली जर काव्यावर ठेवला असता आणि जर काहीतरी कीर्तनावर कार्यक्रम ठेवला असता तर कोणीच इथे उपस्थित नसतं, 10 जणी झाले असते. पण अशा कार्यक्रमाला सगळं गाव उठून आलेलं. मग विचार करायची गोष्ट, जिथं जीवनाचा खेळ असते तिथे कोण नसते, जिथं जीवनावर आधारित काहीतरी सांगितलं असते तिथे गर्दी झालेली नसते, आणि जिथं असं मिरवणुकीसाठी असते, एक दिवसाच्या आनंदासाठी खेळ असते तिथे माणसं कायम धावपळ करत असतात. पण आपल्या जीवनावर काय, आपलं जीवन कशाला, आपल्याला शरीर कशाला भेटले हे जर आपल्याला जर सांगत फुकट ज्ञान देत असेल तिथं आपण येत नसेल तर आपल्याला विचार करायची गोष्ट आहे. बघा सत्संगाची एक व्यक्ती असतो आणि बाबाजी पण सांगून गेले की गुरु संतों के चरणों में संत आणि गुरुची संगत असून पण मानव दुखी काय आहे. कारण मानव चरणावर चरण शिवत असतो पण आचरण शिवत नाही. कारण आचरण पण आणायची जीवनात गरज आहे. मानवी जीवनात आचरण जर आपण चरण शिवलं तर आपण त्या गुरुचं आचरण जर आपण खरं जीवनात आचरलं तर खरंच जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. सत्संगाची म्हणलं जातं की या चरणावर आलं तर आपलं पहिल्याचं जे पाप आहे ते सगळं गुरु चरणावर घेतो आणि जर इथून घेतलं केलं ना ते आपल्याला फेडावं लागणार आहे. जर आपण 2 रुपयाचं पाप केलं तर 100 रुपयाची फेड करायला लागणार. असं हे गुरुचरण आहे. म्हणून इथं आल्यावर आपण 1 रुपयाचं सुद्धा पाप करायचा विचार करायचा नाही. सत्संगाची आपण जर देवळात गेलो 10 रुपये टाकतो आणि त्या देवाला म्हणतो मला 2 लाखाचा बंगला दे, असं होईल काय? सत्संगाची आपण विचार करायची गोष्ट आहे. 10 रुपयाचा 10 रुपये टाकल्यावर देव खुश होईल काय? देवाला काय पाहिजे? भक्ती पाहिजे. तुम्ही भावापासून मनापासून भक्ती करा. देव खरंच प्रिय होईल. आपण पैसे पण टाकायची गरज लागणार नाही, माया पण टाकायची गरज लागणार नाही. देव फक्त भावेचा भुकेला आहे. एका कीर्तनकारात म्हणतो ते मी म्हणजे आमच्या इथे कीर्तन असताना मी जरा ऐकलेलं म्हणून ते कीर्तनकार म्हणून गेले की देवाला कुठली भक्ती प्यारी आहे? जी संत करतात ती भक्ती प्यारी आहे, की जी सत्संगमध्ये जे सांगतात ती भक्ती प्यारी आहे, की देव जिथे आपण मंदिरात जातो ती भक्ती प्यारी आहे. कसली भक्ती प्यारी आहे? फक्त देवाला भावाची भक्ती प्यारी आहे. देव फक्त भावेचं भुकेला आहे. दासीला एक दृष्टांत दाखवला एक संत एकनाथांचा. संत एकनाथ होते आणि एका मंदिराची पूजा करत होते आणि ते म्हणजे जातीला खाली असल्यामुळे जरा त्यांना गावकरी जरा खूप छळ करायचे, जे ब्राह्मण लोक असायची. मग त्याला मंदिरात त्यांना कधी एंट्री करून देत नव्हते. म्हणजे तुम्ही मंदिरात काही यायचं नाही, बाहेरच थांबायचे. त्यांनी एवढे सेवाभावी होते की रोज सकाळी दिवस उगायच्या आधी सगळं देऊन लोटून पायऱ्या ते धुवून काढून स्वच्छ करून असं एकदम चकचकीत करायचे. पण ब्राह्मण येऊन त्यांना आणि खिसकायचे की तू कशाला इथं आलास, तरी पण त्यांनी सेवा काही सोडली नाही. मग एक दिवस असं झालं की एक ब्राह्मण हसत म्हणला की तू एवढा सेवा करतो, एवढं तुला अन्नाची पण एवढी दशा झाली, तुला सगळी खिचकतात, गाव खिचकते, तुझं काय फायदा एवढं सेवा करून? तू सगळ्या कट्ट्याची सेवा करतो, धुतोय रोज, काय फायदा तुझ्या सेवेला? काय देवा दिसत नाही देवाला? आम्ही बघ आतमध्ये आम्हाला देव बोलवते, तुला बोलवते का असं? मग असं म्हणल्यावर तू देवाला रात्रभर रडतो की खरं विठ्ठल हे खरं आहे का? असं माझी खरं तुला भक्ती आवडत नाही का? काय झाले माझ्या अशा भक्तीत की तुला खरं माझी भक्ती आवडत नाही? तू मला आतमध्ये घेत नाहीस का? माझंच खरं काय चुकते का भक्तीमध्ये?
माझं चुकत असलं तर परत मला त्याची शिक्षा दे. माझं रडत रडत झोपतो रात्रभर विचार करत आणि सकाळी उठतो बघतो तर त्यांच्या गळ्यात हार असतो फुलांचा आणि नंतर बाहेर असं दंगा उठलेला असते, ब्राह्मण आलेले असतात आणि म्हणतात की विठ्ठलाच्या गळ्यातला हार कुठे गेला, विठ्ठलाच्या गळ्यातला हार कुठे गेला. नंतर बघतो तर ह्या एकनाथांच्या गळ्यात असतो. बघितल्यावर त्यांना आश्चर्य वाटतं की ह्याच्या गळ्यात कसा गेला, म्हणजे हा रात्री आला मंदिरात आणि ह्याला आपण आता खूप मारून ह्याला गावाच्या बाहेर पळवायचं, ह्याला काय आता ठेवायचं नाही आपल्या मंदिराच्या बाहेर. मग असं करून गावकरी सगळे त्याला बाहेर काढतात. त्याला गालावर एक ब्राह्मण जोरात मारतो आणि मारल्यावर एक पूर्ण दिवस असं तो बाहेर गावाच्या थांबतो. त्याला खूप असं चावू लागलेली असते की मला विठ्ठलाच्या मंदिरात मला पायरीवर तर बसायचं, मला पुण्य लाभू दे, मला आत तर राहू दे. पण त्याला असं खूप विठ्ठलाची आठवण येत असते. मग एक दिवस असं होते की नंतर रात्री त्या ब्राह्मण आतमध्ये जातो आणि बघतो तर विठ्ठलाच्या डाव्या गालावर लाल झालेला असते. मग असं बघितल्यावर त्या ब्राह्मणाला कळतं की आपण त्या व्यक्तीला मारल्यावर त्या विठ्ठलाच्या पण गालावर लाल झालं. म्हणजे भाव किती, म्हणजे विठ्ठलाने स्वतःच्या अंगावर ते लागून घेतलं. म्हणजे भक्ती कशी आहे बघा. आणि आपली भक्ती आहे का अशी, आपल्याला पण तशी भक्ती प्यारी आहे. मग तशीच गुरुला पण प्यारी आणि देवाला पण तशीच प्यारी आहे. आपण तीर्थयात्रेला जातो, 10 दिवसासाठी निघतो आणि 10 दिवस पूर्ण असं काशीला पाप फेडायला जातो, पण 10 दिवस पाप करत करत जातो. इकडून गाडी करतो, गाडीमध्ये भांडतो, बसतो, कुठं धक्का लागला तर शिव्या घाल, कुठं लाईट बनायले तर चप्पल जरा लागली तर कुठं काय तर बोलणार. आणि असं मंदिरात गेल्यावर त्या देवासमोर झुकतो. झुकल्यावर त्या देवाला म्हणतो की माझं सगळं पाप तुझ्या डोक्यात घे आणि असं दाखवतो की मी शरीफ आहे. मग त्या देवाला माहिती नाही तुम्ही 10 दिवस पाप करत आले, पण असं नाही, देवाला सगळं दिसत असते. 10 दिवस आपण काय काय करत आले आणि देवाच्या चरणाला आल्यावर दिसत नाही का आपल्याला आपण काय केले. तसं नाही, तर आपल्या देवाला भावाची भक्ती प्यारी, आपण सगळ्यांना सांभाळत गेलं पाहिजे, प्रेमाने बोलत 10 दिवस जायला पाहिजे. ती देवाला प्यारी होणार, तिथंच आपलं 10 दिवस फिरणार आहे सगळं आपलं पाप. आपल्या काशीत पण जायची गरज नाहीये, सगळं इथंच फिरणार आहे. कोण तर असं म्हणून गेलं की गंगा में नहाकर पाप धोकर आते और उधर से ही पापों का धोआ पाणी लेकर आते घर में. मग काय फायदा तिकडचं धुतलेलं पाणी आपण घरात आणतोय, मग काय तेच पापाचं पाणी घरातच आलंय की आपण तिकडं आपलं सगळं पाप, म्हणजे आपले विचार पापाचे सगळे तिथे टाकले पाहिजे आणि चांगले विचार इथे आणले पाहिजे. हे आपल्याला जीवनात आचरायचे. आणि एक राजा असंच असतो आणि त्याला असं खूप असं सगळ्यांची सेवा केलेली असते, सगळ्या जनतेची सेवा केलेली असते. एक दिवस तो म्हणतो मी चांगल्या चांगल्या माणसाची सेवा केली, आता मला एकदम पापी माणसाची सेवा करायची आणि मला बघायचं त्यांच्या मनात काय आहे. मग जर असं करण्यासाठी एका जेलमध्ये जातो आणि जेलमध्ये गेल्यावर म्हणतो की जेलमध्ये जातो आणि सगळ्या कैद्यांकडे जातो. सगळ्या कैद्यांना म्हणतो की कोणाला काय पाहिजे काय, कोणाला काय गरज आहे काय, मी सेवा करायला तुमच्या उपलब्ध आहे, जे मागेल ते मी तुम्हाला आज देणार आहे, कारण मी आज खुश झाले तुमच्यावर. मग ती कैदी मागून मागून काय मागतात की मला हे जेवण भेटलं नाही, मला चांगलं जेवण पाहिजे, पनीर पाहिजे, हे पाहिजे असे मागतात. पण त्यांनी मुक्तता मागितली नसते, मुक्ती मागितली नाही. जो मुक्ती मागितली असत तर तिथंच त्यांना मुक्ती भेटली असती. मग आपल्याला मागायचं काय जीवनात, मुक्ती मागायची. आपण पण चरणावरून हेच मागतोय की मला हे बनवू दे, माझा बंगला बनवू दे, मला हे होते ते होते. मग हे मागून काय देवाला सगळं माहिती की आपल्या जे नशिबात आहे तेच भेटणार आहे, हे तर चुकलेलं नाही. आपण जर खरंच जास्तच मागत असेल तर ते पण दे, पण त्यासाठी पण काय तर आहे, त्याच्या मागे पण राजा आहे सासऱ्याची. म्हणून आपल्याला जे मागायचे तेच मागण्याची गरज नाही, देतोय फक्त आपण या भावाचा फक्त भाव फक्त ठेवायचा आहे बस. सत्संगाची प्रेमाने बोला. सत्संगाची सुंदर असा भाव ठेवला, सत्संगाची भाव सत्संगाची पाहिजे म्हणून हाच त्यांचा सत्संगाची प्रयास होता. की सत्संगाची श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय देखील म्हणतात की संत चरण लागता सहज वाचण्याची बीज जुळून जाई, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नैनी लोटे हृदयी प्रकटे रामरूप. श्री संत एकनाथ महाराज देखील म्हणतात की संतांची शरण गेल्या वाचणे एका जनार्दनी न कळे नाम. कशाला शरण जावा म्हटलं की सत्संगाची सद्गुरूला शरण जावा, सांगितलं संतांना शरण जावा, त्याशिवाय तुम्हाला हा कानाकानामध्ये असणारा परमपिता परमेश्वराचं दर्शन होणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही सद्गुरूला शरण जाणार नाही तोपर्यंत या परमात्म्याची ओळख तुम्हाला होऊ शकणार नाही. त्यासाठी सत्संगाच्या अगोदर या सद्गुरूला महत्त्व दिलेलं आहे. सत्संगाची जास्त निवेदन तर कोणाला दिलं नव्हतं, पण आपल्या सत्संगाची बेळकी सत्संगाचे प्रबंधक महात्मा पाटील महात्माची सत्संगाची काही निवेदन वगैरे ठेवतील आणि त्यानंतर सत्संगाची आखरी गीताची सेवा छाया कांबळे माताजी घेतील. प्रेमाने बोला. प्रेमाने मला संपूर्ण काम शिवलेली झाली, आजपासून आहे.
त्यामुळं जास्त भाग करायची उपस्थिती किती होते आणि माता बहिणी म्हणल्या की सकाळची प्रसादी आहे सुद्धा घरात आज सण असल्यामुळं त्यामुळं कशी आणि किती बनवायची प्रसादी ह्या गोंधळात आज कायम लंगर असत्या म्हटलं लंगन असू एक दिवस म्हटलं जरा खाऊ जर म्हटलं कारण फोन पण जास्त कोणाला केले नाही कारण सारखं सारखं फोन करणं पण काय उचित ठरत नाही आणि सद्गुरूची कृपा आहे मला न फोन करता पण इतकी सगळे उपस्थित आहेत आपल्या सत्संगसाठी आपली गुरुची रहमत आहे मला आणि सकाळी फोन झाला शिंदे महाराज असते म्हणजे आज लोकल सेवा आहे पण म्हणजे आता लोकल सेवा आहे तर आपल्या इथं कोणतं जिथं कमी तिथं आम्ही म्हणते मला आणि त्यांचा शब्द खरा टाकला आपल्याला कारण आपले शिक्षक मानवी पण काही कामांनी ते चांगली जातो आहे त्यांची सेवा होती ते अजून चांगलीच आहे मग त्यातला काय आता सगळं सोपवायचं नाही आणि आमचं काम असं आहे मला की टायमिंग नाही बरोबर 7 तास आम्हाला काम लागणार या दिवसभर मोकळा होतो तर आज आपल्या इथं कुटकुळीहून माता बहिणी महापुरुष आलेले आहेत अजून आपण बरेच जण हे मासाळवाडीला अजून आपण बरेच जण गेलो नाही कुठे सत्संगाच्या कशी भरत्या काय करत्या आपण प्रत्येकानं आपल्या घराच्या सत्संगाला आपण 8-5 वर्ष असू दे शिकूर असू दे मासाळवाडी असू दे कधी कधी वेळ असते त्यावेळेला पोचायचा प्रयास करायचा कुठल्या दिवशी सत्संग आपल्याला भरती करून घ्यायची गुरुवारी शिकूरच्या असतात शुक्रवारी मासाळवाडीच्या असत्या सोमवारी 8-5 वर्षाच्या असत्या रविवारी फिरायची असते ही आपली माहिती आहे मंगळवारी संतोषवाडी घ्यायच्या हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आणि नित्य नेहमी सत्संग करणाऱ्याचं कुठलंही काम थांबत नाही हे अनुभवावरून दास सांगते किती उपस्थिती आहे इकडा माहिती तिथं आपल्याला घेणे गेले फक्त नित्य आणि नियमानं सत्संग करणं हे गरजेचं आहे आता श्रीमाताजी आल्या त्यांचा मुलगा आता सध्या बॉर्डरवर युद्ध परिस्थिती आहे तिथं तर आपण सद्गुरूंची अर्थास करूया की आपल्या जनतेचे महापुरुषांचे इथे मुलं किंवा बालक आहेत ते आपली सुखरूपाने सद्गुरूच्या कृपेने व्यवस्थित सगळं चालावं ही सद्गुरूपाशी आपण अर्थास करायचा बोल सद्गुरू महाराज कारण संतांचा आशीर्वाद खूप मोठा आहे अनुभवाशी बोलाय संतांना सांगतोय की इतकी ताकद आहे संतांच्या आशीर्वादात की आपलं कुठलंही काम कुठलंही आणि कसलंही काम असल्यानं ते सद्गुरूच्या कृपेनं निर्विवादपणे पार पाडणार तर आत्ताच जास्त विचार ऐकले की आपल्या सत्संगाने पण 1-1 तास बोलणारे महात्मा तयार झालेले आहेत माता बहिणी किती आम्हाला 5 मिनिटं शेवटची देतात आम्हाला बोलायचं नाही असं म्हणून आणि लवकर त्यांची नावं घेतात ते आता म्हणजे आपल्याला इथून पुढं बाहेरची बातमी लोकांना शोधायची काय गरज असणार नाही कारण आता विचार तास ऐकला की ते थोडंसं ठिकाणी बसले काय त्यांचं केंद्र पण मला वाटते अर्ध्या तासाचं कमी असतं चांगली म्हणजे आधी त्यांना 2 मिनिटं बोलायला नव्हतं किती 2 मिनिटं ही कृपा कोणाची आहे गुरुची कृपा आहे आपण सर्वांनी तो प्रयास करायचा की आपण इथं तुमचं काय बोलणार हा इथे थोडं सगळ्यांनी आपल्याला ही संधी असत्या ज्या दिवशी कोण रस्ते गेले त्या दिवशी आपल्याला ही संधी असते आपली नावं इथं आपण घ्यायचं आहे आणि प्रत्येकाने आपले अनुभव इथं शेअर करायचे ते आपण किती दिवस सत्संग होते आपल्याला काय त्यांना लाभ झाला म्हणजे बाकीच्यांना पण ते कळावं आता सगळ्यांना लाभ झालेला काय म्हणताना न सांगता सगळेजण सत्संगला येतात तर संतोषवाडीचे प्रबंधक आपल्याला लाभलेले त्यांना सकाळी मला सांगितले त्याप्रमाणे सद्गुरूची कृपा आहे ना जिथं कमी तिथं आम्ही तिने सकाळीच म्हणले आणि तसंच झालं का गुरुला ते करून घ्यायचं ते करून घेत असतो तर आज काय नवीन निवेदन नाही 10 तारखेला रायबाग येथे विशाल असा सत्संग सोहळा आहे हवळे महात्माजींच्या उपस्थितीत हॉस्पिटलचे महात्मा दास अजूनही 4 दिवसांचे निवेदन मोबाईलवर सोडल कारण लवकर सोडण्यासाठी विसरून नाही अजून 10 तारीख लाभ आहे परंतु ते 5-6 जण इथं आपल्याला निवेदन द्यायला रविवारी आले महाराज 2 माताबहिणी आणि 3 महापुरुष असं मिळून तिने रायबाबांना सगळीकडे निवेदन देत तिकडे गेल्या 20 वर्षानंतर मोठा कार्यक्रम घ्यायची ठरवल्या आपण सर्वांनी गाडी करून तिकडे रायबागला
जायचं 10 तारखेला कुठला वार येतो तो बघा त्या दिवशी शनिवार येईल बहुतेक. इतक्या लांब महापुरुष आपल्याला याला प्रोत्साहन करतात. आपण पण ध्यान बनायला पाहिजे की बाहेर काय चाललंय त्याशिवाय आपल्याला पण कळणार नाही की आपण काय करावे, आपण कुठं आहे, त्याची भक्ती कशी चालू आहे, आपल्याला काय कमतरता असेल त्याची भरून काढता येते मला. यासाठी आपण बाहेर सत्तर करायचे असतात बाहेरच्या. पण या वेळेला जर मर्यादा गाठलेली आहे जसं संपूर्ण ध्यान असेल तसं प्रत्येकाचं जीवन जगण्यासाठी मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगाची निवेदन दिल्याप्रमाणे आखरी गीताची सेवा छाया कांबळे माताची गेली. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. गुरु कृपेने जाणीव झाली, गुरु कृपेने जाणीव झाली, ब्रह्म पाहिलं उघडं, ओ ब्रह्म पाहिलं उघडं. देव माझा इकडं, देव माझा तिकडं, देवा तो इकडं. देव माझा इकडं, देव माझा तिकडं, देवा तो इकडं. देव माझा गणागणात, जनगणात रणावणात, देव माझा गणागणात, जनगणात रणावणात. आगंधरूपी दरवैतो चंदनी पुरापानात, आगंधरूपी दरवैतो चंदनी पुरापानात. तिन्ही लोकात लंकायाचा, तिन्ही लोकात लंकायाचा वाजितात चौघडं, ओ वाजितात चौघडं. देव माझा इकडं, देव माझा तिकडं, देवा तो इकडं. देव माझा इकडं, देव माझा तिकडं, देवा तो इकडं. देवाच्या राया भक्त, देवाराया सदा संग, देवाच्या राया भक्त, देवाराया सदा संग. देव निराकार निर्गुण नाही आधार निरंग, देव निराकार निर्गुण नाही आधार रंग. धर्मग्रंथ तो विवेकातला, धर्मग्रंथ तो विवेकातला, वाचलं विठ्ठल साखर, हो वाचलं विठ्ठल साखर. देव माझा इकडं, देव माझा तिकडं, देवा तो इकडं. देव माझा इकडं, देव माझा तिकडं, देवा तो इकडं. महादेवी तशी सांगते गो, ज्ञान कळला नव्हता देव. महादेवी तशी सांगते गो, ज्ञान कळला नव्हता देव. 13 वर्षाच्या मोकाईला दारिला देवाचं नाव, 13 वर्षाच्या मोकाईला देवाचं दारिला धाव. एक नाता रे नामदेवाला, एक नाता रे नामदेवाला, ब्रह्म दारिलं उघडं, ओ ब्रह्म दारिलं उघडं. देव माझा इकडं, देव माझा तिकडं, देवा तो इकडं. देव माझा इकडं, देव माझा तिकडं, देवा तो इकडं. आदरणीय साथसंगती, प्रेमाने बोला. सात्संगीची वेळेला मर्यादा गाठलेली आहे, त्यामुळे आता सात्संगीची मंगलाचरण महोत्सव स्टेजवर विराजमान सद्गुरू माऊलींची विचार होती. हे समर्थ परमात्मा, हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका तन तन में बस रहा, तेरा रूप पार, तीन काल है सत्य तू, मिथ्या है
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जेथे नांदतो ज्ञानराजा सुपुत्र तया ठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरिदेव महाराज की जय। सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला बघा सत्संगजी आपले मासाळून आलेले आपले प्रबंधक आपले गावानी साहेब उद्योजक आणि बरेचसे संत महात्मा व माता भगिनी त्यांच्या त्यांनी दाचा कोटी कोटी प्रणाम या नमस्कार सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला बघा सत्संगजी मागापासून एक जिकर होता सत्संगजी आपण सत्संग करून किती समाधान आहात आणि सत्संग न करणारे महात्मा किती समाधान आहात त्यात थोडा आपण विचार करू असं दासला वाटतंय कारण दास जसं म्हटलं जात आहे जालिंदर महाराजांनी त्यांचे सुपुत्र एकत्र आल्यानंतर जशी जुगलबंदी होते कारण पुत्र बोलतोय आध्यात्मिकावर ओळीवरती आणि आदरणीय आपले सेक्टर प्रमुख जालिंदर महाराज बोलतात अनुभवावरती सत्संगाची तशी दासची कृपा आहे कारण दास असा काय मोठा विद्वान मला मोठा शिकलाय काही ज्ञान घेऊन आपल्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न होतो असंही नाही सत्संगाची पण सत्संगाची गेले 9-10 वर्षे सत्संगाची या तुमच्या संतांच्या सानिध्यात आल्यापासून आमचं जे जीवन घडलं जात आहे ते सत्संगाची खूप सुंदर आहे कारण दासला बऱ्याच ठिकाणी माझ्या बरोबरच्या ज्या महात्म्यानं जी महात्म्य आहेत सत्संगाची त्यांचं जीवन माझ्या जीवनात मी माझा स्वतःचाच विचार करतो आणि मी म्हणतो की सत्संगाची खरंच गुरुची कृपा आहे याच्या अगोदर जर झाली असती तर आणखीन झाली असती पण सत्संगती ते नशिबात नसते सत्संगती मगाशी आपल्या तिथे म्हणजे मी सांगितलं की सत्संगती काल होम मिनिस्टर होती आणि सत्संगती त्या ठिकाणी बरीचशीच गर्दी होती कारण सत्संगती कालही आमच्या गावात तीच परिस्थिती होती सत्संगती बाहेर ताईबाई होती आणि आता आम्ही सत्संग करत होतो सत्संगती लाईट चालू होतं पत्ताच नव्हता कारण 8:20 पर्यंत लाईट येत नव्हती सत्संगती सकाळी 9ला गेलेली लाईट रात्री 8 वाजले तरी पण पत्ता नव्हता पण सत्संगती मी विचारात बसलो होतो सत्संगती सत्संग करायची का न करायची पण सत्संगती एक आमच्यात एक खरं तर काय महात्मा आहे की सत्संगती एकदा गाडी रुळावर नाही ह्या रुळावर गेली की महाराज गाडी खडखड द्या एक आठवडा जरी थांबले की गाडी खडखडते ती खडखडायची जर नको असेल तर सत्संगाची आपण मोबाईलची बॅटरी लावून सत्संग करू असं म्हणत म्हणत सत्संगाची सत्संग चालू होते आणि परमधर्म सोयीगाने सत्संगाची आपले नरवाड यांचे प्रबंधक आदरणीय उर्लेजी महाराज घेऊन तिथे पोहोचले सत्संगाची अगोदरच आदल्या दिवशी सत्संग आणखीला सुंदर असा कार्यक्रम झालेला होता सत्संगाची त्या महात्म्याचं किती पुण्य म्हणायला हरकत नाही की नरवाडहून येऊन सत्संगाची अलग या ठिकाणी कार्यक्रम घेतात हे साध्या बोळाचं काम नाही आहे सत्संगाची कारण सत्संगाची त्यांनी गुरुवरती सगळं सोपवून दिलेलं आहे सत्संगाची आणि सत्संगाची ते काम करत असतात आणि काम करता करता सत्संगाची धर्म सहयोगाने रात्री आपल्या या एकीकडे सलगर या ठिकाणी पोहोचले येते आणि सहज महाराजांना सिद्धी महाराजांना फोन केले की महाराज काय चाललंय आडगेला का आला नव्हता
तर सारसंगती खरंच ज्यांनी ज्ञान घेतले त्या ज्ञान घेतलेल्या महाराजांना समजतंय. सती महाराजांनी काही न इकडे तिकडे पाहता महाराज तुम्ही सरगरात आलाय का म्हणते. ते महात्मा जसं म्हटलं जाते की लेकीच्या गावी गेल्यानंतर तू रोटी खाल्ल्यानंतर मजबूत होऊन आनंदित राहतात. ते महात्मा बिचारे एक दिवस सुट्टीसाठी लेकीच्या गावी आले होते. पण सातसंगाची गुरुनं त्यांना लेकीजवळ न थांबवता सातसंगाची परत गुरुच्या कार्याशी येऊन सातसंगाची सातजोडीमध्ये त्यांनी त्यांची सेवा झाली. सातसंगाची खूप सुंदर सेवा झाली. सातसंगाची मगाशी पाटील मामाने सांगितलं की रायबा या ठिकाणी सातसंगाची मोठा कार्यक्रम आहे. सातसंगाची मला थोडं कडू आहे पण सत्य आहे. गोळी 100% कडू आहे. जोपर्यंत ती नव्याच्या खाली जात नाही तोपर्यंत सातसंगाच्या गोळीचा कडवटपणा 100% जाणार नाही. त्याच पद्धतीने सातसंगाची आपण ज्ञान घेतलेलं आहे. आपण ज्ञानात कुठं तर कमजोर होतोय. सातसंगाची महाराष्ट्रात जिल्हे भरपूर आहेत. 37-38 जिल्हे आहेत. सातसंगाची आता वय 52 आहे. पण सातसंगाची 38 वर्षानंतर जर आपल्या या सांगली जिल्ह्यात समागम होत असेल 52 आणि 38 तुम्ही हिशोब करा सातसंगाची. कर्मधर्म सहयोगाने दास असेल नसेल पण सातसंगाची माताजीने आपल्यावरती अशी कृपा ठेवलेली आहे. फक्त सांगली जिल्ह्यावरती का ठेवलेली आहे हे आपण थोडं दासला वाटतंय की आपण विसरून चाललेलो आहे सातसंगाची. कारण सातसंगाची जिथे हा माताजींचा जयघोष केला जातो सातसंगाची तिथले महात्मा आणि सातसंगाची आपल्या सलगर खेळाचे म्हणजे महात्मा काय झाले मला समजत नाही. का भूत लागले का काय आणखी कशाने झडपले. सातसंगाची खरंच मरगळ आलेली आहे. सातसंगाची जितकी आपल्याला मरगळ येईल तितकी सातसंगाची भंजेने सांगितलं की बॅटरीचा विषय सातसंगाची. सातसंगाची जोपर्यंत आपण या बॅटरीमध्ये येऊन आपण सामील होत नाही तोपर्यंत सातसंगाची खरंच आपली मरगळ जाणार नाही. सातसंगाची खरंच उपवंत आहात. कारण सातसंगाची झाले. सातसंगाची 4 महिने संपले. या वर्षाचे 4 महिने 100% संपले. सातसंगाची काही थोडे मोजके महिने राहिले. सातसंगाची त्यातलं आपलं आयुष्य निम्म झोपण्यावरही जात आहे. निम्म काम करण्यावरही जात आहे. सातसंगाची आपण गुरुचा प्रचार केव्हा करणार. कारण सातसंगाची जसं सातसंगाची मागच्या आठवड्यात आमच्या गावचा सप्ताह संपला आणि सातसंगाची सप्ताह संपल्यानंतर सातसंगाची एक महात्मा बोलत होते की महाराज इथे येणार आहेत आणि सातसंगाची महाराज आले. त्या महाराजांच्या वतीने मी माळ घातलेली आहे आणि माळ घातल्यानंतर सातसंगाची तिथं त्या महाराज आले की तिथं पोहोचावं लागते म्हणून. सातसंगाची असंही आश्चर्य वाटलं. कारण सातसंगाची अशी परिस्थिती आहे की एक टायमाला तर सातसंगाची मुठी एकटेच जात असतात आणि सातसंगाची कोणच महात्मा नसतो. सातसंगाची खूप दुःख वाटतंय सातला. कारण किती जरी सातसंगाची म्हणजे आपला प्रपंच आहे आणि काय काम आहे. सातसंगाची ज्या दगडाच्या मूर्तीला ठोका मारून जोपर्यंत ती मूर्ती घडत नाही तोपर्यंत सातसंगाची जो ठोका मारणारा ठोका मारत असतो सातसंगाची. कारण ती मूर्ती घडवावी लागत असते सातसंगाची. त्या पद्धतीने आपल्यावरती सारखा ठोका पडत असतो तरीही सातसंगात आपण माळावरती दगड आहात असं दासला वाटतं. कारण खरंच दास का बोलते सातसंगाची आपल्यावरती फार मोठी कृपा केलेली आहे. सातसंगाची मागच्या 1-2 दिवसात सातसंगाची मी महाराज एका ठिकाणी बसलो होतो आणि सातसंगाची कर्मधर्म सहयोगाने सातसंगाची आज मासळवाडीतून आलेले त्या धुळे माताजी आहेत. सातसंगाची मी महाराजांनी सहज बोललो महाराज एक बोलू का. तर एक महाराज मला बोलून गेले की तुम्ही बोलताय ते खरंच होतंय. काय तुमच्या तोंडाला काय असं काय आहे जादू काय समजत नाही.
मी म्हटलं मी काय असा मोठा तत्वज्ञानी नाही माणूस, पण सातसंगती आपण एक अंदाज करण्याला हरकत नाही. सातसंगती 2026 साली जो आपला समागम येतोय, दासनं महाराजांच्या पाशी एक अरदास प्रार्थना केली की सुरे माताजींना तिथं गीत गाण्याचा विभाव यावा. महाराज म्हटले का असं वाटतं सातसंगती तुम्हाला? सातसंगती ज्या ज्या वेळा या माताजींच्या जवळ जे श्रवण करण्याचं गीत येत आहे त्या त्या नेहमी वेगळं वेगळं गीत गात असताना सातसंगती सुंदर असं गीत गात असतात. म्हणून दासनं महाराजांच्या जवळ प्रार्थना केली सातसंगती, आणि त्याच तोडीच्या तोडीला सातसंगती आपल्या छाया माताजी देखील सातसंगती आहे. सातसंगती खरंच कृपा आहे. सातसंगती तुम्ही आम्ही थोडा विचार करावा की कारण सातसंगती 10वी-12वी शिकलेला असता एखादा महाराज असतो, गीत असते 100% पाठ असते, पण तो मोबाईल काढतो आणि मोबाईल वरती बघून म्हणण्याचा प्रयत्न करतो. तर सातसंगती जसं या 2 माता भगिनीच्या सानिध्यात दास आला तेव्हापासून सातसंगती बघतोय की हा कधीही कागद अथवा मोबाईल तर लांब सोडूच्या, पण न डगमगता सातसंगती ज्या सत्संगला पोहोचतात त्या सत्संगला गीत नवीन असतं. ही गुरुची कृपा आहे सातसंगती. मग सातसंगती आपली एवढी गुरुची कृपा करून आपण का अस्वस्थ असतो? सातसंगती खरंच अस्वस्थ राहून आपलं जीवन घडतं का? तर नाही आहे सातसंगती. त्या आदरणीय आपले जुगल महाराजांनी त्यांचा मुलगा जम्मू काश्मीरमध्ये सातसंगती विद्यार्थी भूमिका आदरणीय आपले पंतप्रधान मोदींनी घेतली आहे. पण सातसंगती या गुरुगादीवरून दास बोलतो फक्त महाराज एकच, ज्या ज्या तुमच्या मुलांचा फोन आला तर सातसंगती एकच सांगत जावा, गुरुचं नामस्मरणात इतकं गुंग राहा. ते सातसंगती आलेली गोळी सुद्धा परत जाईल. या गोळीचं ताकद आहे सातसंगती. कारण दास त्या मंत्रीच्या विषयी दास तिथेपर्यंत पोहोचलेला नाही, पण सातसंगती पांडेगाव मधला एक महात्मा आहे. सातसंगती कधी तर तुम्हाला ओळख करून घेत असते. सातसंगती अतिरेकींची गोळी येत होती आणि हे महात्मा नामस्मरणात गुंग होते. सातसंगती गोळी कानाजवळ सुई करून आवाज करून गेले तरीही न डगमगता सातसंगती गुरुच्या नामस्मरणात इतका जोराने करत होती तरी ती गोळी बाजूने निघून जाते. सातसंगती खरंच कृपा आहे. सातसंगती ज्याला त्या महाराजांचं लेटर आलं त्या दिवशी सातसंगती अगोदर जाण्याच्या अगोदर सातसंगती रातची त्या दिवशी ड्युटी होती. 6 महिने ट्रेनिंग करून आल्यानंतर सातसंगती पहिल्या दिवशी आले त्या दिवशी त्या दिवशी सातसंगती रातची ड्युटी होती. आणि सातसंगती असं काही एवढं मोठं आघात नाही आहे सातसंगती, पण सातसंगती गुरुवरती तुम्ही सर्वांनी सुकवून द्या. सातसंगती तुमच्या मुलाच्या केसालाही धक्का लागणार नाही. कारण महाराजांना बोलता बोलता देव इतका ओळख नव्हता सातसंगती, कुणाला आवडणार नाही सातसंगती, 100% त्या ओळखतो सातसंगती. पण आपण गुरुवरती गुरुचं ज्ञान घेतलेलं आहे सातसंगती, त्या ज्ञानाच्या जीवावरती सातसंगती आपण खरंच आपले जीवन काही पहिले त्याला गेल्याशिवाय राहणार नाही. कारण सातसंगती माझ्याही गावात एक गेले आता 4 ते 5 महिने झाले सातसंगती दिनेश म्हणजे म्हणून सातसंगती 2 वर्षे झाला. पण सातसंगती एक दिवस खडतर असताना सातसंगती जो ज्या ज्या रात्री जाग येते त्या त्या सातसंगती जाताना दासने छोटीशी अवतारवाणी दिली आणि त्या अवतारवाणीचा तो एक बंद वाचतो आणि सातसंगत अख्खं जे ट्रेनिंग आहे तो आनंदमयी करत आहे. सातसंगती गुरुची कृपा आहे. सातसंगती दास बरंच माझं असेल आणि कोणाचं आहे सातसंगती सांगण्याच्या भावात सांगत जातो सातसंगती. पण सातसंगती खरंच आपण गुरुनं आपल्याला दिलेलं जे ब्रह्मज्ञानावरती सातसंगती करण्याचा प्रयत्न करावा. कारण सातसंगती प्रत्येक महात्म्याचा एकच आठास आहे. ही सातसंगती जे वाचून ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान नाही दासला असं वाटतंय. कारण ते ज्ञान नाही आणि जे गुरुमंडळ घेतलेल्या ज्ञानाचे ब्रह्मज्ञान आहे सातसंगती. सातसंगती आज धर्म सहयोगानं आपल्याला ते ज्ञान आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे.
आणि त्या पोचलेच्या अभावी सत्संगती फक्त त्या ज्ञानावरती राहावं असं दासला वाटतंय. सत्संगती का ज्ञानाचा जोड दास सांगतोय. मागच्या 15 दिवसात सत्संगती तुम्ही सर्व माझ्या कुटुंबातले आहात म्हणून सांगायला हरकत नाही. सत्संगती रविवार होता आणि सत्संगती घराचं बांधकाम चालू होतं आणि सत्संगती स्लॅब 12ला चालू झाला आणि 3:30 3:15 ला संपला. आणि सत्संगती आमच्या महाराजांना त्या साहेबांनी सुट्टी दिली म्हणताना तिथेच थांबले होते आणि दास स्लॅब टाकल्यानंतर कारखान्यात घेऊन थांबला. आणि सत्संगती इतका मोठा पाऊस उठला, इतका आभाळ आलं. सत्संगती मित्र म्हटलं की काय होणार आहे ते गुरुने ठरवायचं. आणि सत्संगती आमच्या महाराजांनी संदीप महाराजांनी फोन केला. महाराज आता स्लॅब टाकला आणि स्लॅब टाकल्यानंतर पाऊस आला तर काय. महाराज हसत म्हटले पाऊस आला तर स्लॅब गळून जाईल, सगळा वाहून जाईल. महाराज कधी नाही ते घर बांधायला काय बाबा तुम्ही असं काय म्हणाला. आणि बाबा म्हणाले गुरुचं ध्यान कर, तुझ्या स्लॅबला काय तुला पण धक्का लागणार नाही, तू पण तुझी पण सुट्टी लवकर होईल. सत्संगती ह्या दोघांचा जी जुगलबंदी चालू होती ते सत्संगती दासने एका ठिकाणून ऐकलेली होती. सत्संगती महाराजांनी अरदास केली. सत्संगती त्या दिवशी पाऊस गायब झाला. ती गुरुची कृपा आहे. किंवा म्हणणार गुरु पाऊस पाडतोय का, पाऊस न पाडतोय का. सत्संगती पाऊस पाडण्याची ताकद गुरुची किती आहे ती सांगतो सत्संगती. कारण सत्संगती एखाद्या ओळीचा 100% दास आधार न घेता सत्संगती आपल्या जीवनात जे आपल्याला चमत्कार वाटले किंवा गुरु नंतर साक्षात्कार जे झाले तेच आज आपल्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न करतोय सत्संगती. आता मी आपले तहसीलदार चव्हाण साहेब सत्संगती मागच्या ह्या वर्षी न होता मागच्या 1-2 वर्षात आले होते. आणि सत्संगती फक्त महाराजांनी एकच आदेश दिला, फक्त मी 35 मिनिटं बोलणार आहे. पाऊस 100% येणार नाही तर तुम्ही तुमचा कार्यक्रम पटपट आवरा. त्यांनी आपले आदेश महाराजांनी जे त्याचा आदेश पाळला. सत्संगती स्टेज वेळच्या वेळेला स्टेज दिलं आणि सत्संगती त्यांनी फक्त 30 मिनिटं बोलले. आणि 30 मिनिटं बोलल्यानंतर सत्संगती प्रसादी करून मंडपाच्या बाहेर पडतो न पडतो तर वरुण राजाने प्रसादाला सुरुवात केली. सत्संग ही गुरुची कृपा आहे सत्संगती. आणि त्या गुरुच्या कृपेत सत्संगती तुम्ही आम्ही येऊन आपण आपल्या जी कृपा झालेली आहे त्या कृपेच्या आशीर्वादाने सत्संगती आपण कायम राहावं असं दासला वाटतंय. सत्संगती दासला त्याने एक उदाहरण आठवलं. कायम त्यांनी आपले प्रयत्न सांगत असतात. आपल्या पुण्याचा समागम 58 झालेला होता सत्संगती. आणि सत्संगती एक सलगर या ठिकाणी आकडा लावणारी एक व्यक्ती होती. आणि सत्संगती त्या महात्म्याला असं काय वाटतं कोणास ठाऊक 58वा दिसतोय म्हणून ती व्यक्ती ड्रायव्हर आहे सत्संगती. महाराजांनी पण लावली मला ती व्यक्ती. आणि त्या सत्संगती व्यक्तीने काही रक्कम आकडा खेळला. म्हणजे 58वरच काय पैसे लावले म्हणून सत्संगती. आणि सत्संगती काही 2 दिवसानंतर सत्संगतीची लावलेली रक्कम होती ती 10 दुप्पट झाली म्हणून सत्संगती त्याला आकडा लागला म्हणतात सत्संगती. त्याच पद्धतीने सत्संगती आपल्यालाही 59 आकडा लागणार आहे सत्संगती. पण गुरुने आपल्याला ती कृपा दृष्टी दिली आहे सत्संगती. त्या कृपा दृष्टीवरती सत्संगती खरंच आपण त्या कृपा दृष्टीवरती जगण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही म्हणाल सत्संगती 58-59 याचा काय आकड्याचा फरक आहे. सत्संगती उगाच तुम्ही प्रयत्न करत राहा. बरेचसे ज्यावेळेला सांगलीचा समागम जाहीर झाल्यानंतर बरेचशा ठिकाणी काय छोट्या पिशव्या वाटल्या काय हे बरेचच केलं सत्संगती. पण सत्संगती अजून इथून पुढे राहिलेला जो दिवस आहे काही महिने आहेत
त्या महिन्यातील सात संगती आपण जी आपली रक्कम त्या डब्यात टाकण्याचा प्रयत्न करा सात संगती. आणि सात संगती खरंच आपल्यावरती गुरुकृपा होते की नाही हे बघण्याचा जर खरंच आठास असेल, बघावं ही सात संगती. गुरु आपल्यावरती प्रसन्न होते की नाही हेही बघावं सात संगती. पण सात संगती जी माया आहे थोडी 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 वाढत टाकावी. आणि सात संगती त्या समागमाच्या वेळेला सात संगती 100% आपण दुसऱ्याला न सांगता सात संगती आपण मिळून सांगावी. आणि सात संगती पुढच्या वर्षी जर बघावं गुरुची कृपा होते का नाही, ते दान दुप्पट नाही झाली तर सात संगती म्हणजे तुम्ही ऐकायला तयार आहे सात संगती. कारण सात संगती ज्यावेळेला दासनं पहिल्यांदा दिल्लीला जाण्याचा मौका मिळाला सात संगती, त्यावेळेला सात संगती आम्ही 11 जण होतो. सात संगती गोष्टी सरी होते. सात संगती सात संगती समागमला जात असताना सात संगती आम्हाला तिकीट कन्फर्म होतं, पण सात संगती टीसीने आम्हाला एसी मध्ये नेऊन बसवलं. मात्र येताना खूप हात झाली सात संगती. पण हाल न म्हणता सात संगती जनरल डब्यात आम्हाला तिकीट मिळालं होतं, पण सात संगती त्या ठिकाणी मेन गोष्टीचं भांडून जागा एक मुसलमानाची व्यक्ती होती, त्या व्यक्तीनं भांडून जागा घेतली. तो आंबळे थुंबडे झाला सात संगती. पण सात संगती संदीप महाराजांनी मिरजेपर्यंत येऊस तर त्या महाराजाला जिंकलं गेलं. आणि सात संगती त्या महात्म्याने सात संगती अशी काय ती दासगताची टूथपेस्ट आणि काय काय असं बरंच सांगत सांगत सात संगती मिरजेपर्यंत येऊन पोहोचतो. सात संगती खरीच आपली कृपादृष्टी आहे. कारण दास तुम्हाला वाटेल की आज महाराजांनी एका विषयावर कुठल्याच्या बोलता बरीचशी जोताने सांगितली. सात संगती खरंच आपल्यावरती कृपा आहे. आदरणीय पाटील मामाने सकाळी फोन केला. मला वाटलं आज मामा 9:15ला फोन करतात, आज 8:15 का फोन केला. मी म्हटलं गुरुजी मामा बोला. तर राजू लोकल आहे, आता काय करायचं म्हटलं. सात संगती लोकल आहे तर लोकल ते बसवायचं म्हटलं, नाहीतर मग सात संगती बोलत नाही आले तर आपण बसूया. पण सात संगती कर्म धर्म सुयोगानं सात संगती आपल्या स्नेहलपैकी सात संगती मी घड्याकडे पाहत होतो. ज्या ज्या विचार सांगत होत्या त्या त्याला सात संगती 2-2, 3-3 मिनिटे बोलतात. पण सात संगती बरोबर स्नेहलपैकी 7 ते 8 मिनिटे बोलले. महाराजांना मी म्हटलं की महाराज कोण नाही आलं तर मी 100% येतोच. पण सात संगती मी 3 जणांची नावं सांगितलेली होती. सात संगती त्या तिन्ही सिद्धेत होत्या. दासराजी सिद्धेत होता, शेवट सिद्ध्याची युती लागली सात संगती. पण सात संगती खरंच कृपावंत आहे. ज्या ज्या वेळा असा प्रसंग येतोय त्यावेळेला सात संगती न डगमगता सात संगती भले आपण एखादी तयारी करून आलो नसेल किंवा आले असेल असं न करता सात संगती जो आदेशाचं पालन 100% केले की सात संगती जो आपल्याला जो अनुभव आलेला आहे तो अनुभव आपण इतरांना जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत सात संगती त्या ज्ञानाचा काही सुद्धा उपयोग होणार असं दासला वाटतं. पण सात संगती या महिन्यात मामा म्हणते 2 वेळा लोकल दुटे काय, पण सात संगती 100% दास असेल किंवा नसेल पण सात संगती दास बोलतोय 100% माताबाईंना आदरणीय आपल्या पाटील मामांनी चान्स द्यावा असा दासला वाटतंय. कारण मग स्नेहलबळींनी सांगितलं की तिथं 100% गर्दी असते, इथं 100% गर्दी करण्याचा सात संगती जगाची रीतच अशी आहे. एखादी गोष्ट चांगली सांगत असताना एखाद्या व्यक्तीला पटकन पटली जाते आणि एखादी गोष्ट वाईट असली तर ती सातसंगी लवकर पटकन चांगली गोष्ट 100% पटत नाही. असंच आपलं काम आहे सात संगती. बघा सात संगती संतांचं एकच काम आहे की नेहमी एखाद्याला जागे करण्याचं काम आहे सात संगती. तुम्ही म्हणाल की एखाद्याला जागे केल्यानंतर काय होते, सात संगती बरेचशा विद्वानांच्या तोंडातून बरेचसे शब्द निघत असतात. आपण बारीक लक्ष देऊन ऐकावं असं दासला वाटतंय. कारण सात संगती एखाद्याचं जर नशीब उघडायचं असेल तर सात संगती केव्हा कधी उघडेल काय हे सांगता येत नाही. पण सात संगती कर्म धर्म सोडून ज्या नशीब उघडायची वेळ येत असते सात संगती 100% आपण त्या सत्संगाला गैरहजेरी राहतो. सात संगती मग देव द्यायला आला आणि वाटा नाही घ्यायला म्हटल्यावर कामाची सात संगती
पण सात्संग तसं न करता सात्संग मामांमुळे ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला जाण्याचा विभाग येतोय त्या ठिकाणी सात्संगाची आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचावं असं दासला वाटतंय. आज सात्संगाची सकाळी गायकवाड महाराजांना फोन केला आणि म्हटलं महाराज काय ध्यान आहे का, तर महाराज म्हटले नाही. पण महाराज बोलून मी काळोबळ तुमचा काय ध्यान आहे सात्संगात. मी म्हटलं आमचं तर काय ध्यान नाही, पण सात्संगाची बाळूची आज पिढीचे सत्संग आहे. 100% गुरुवारी कुठं ध्यान असेल तर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. सात्संगाची वेळेने मर्यादा घातलेली आहे सात्संगाची. पण सात्संगाची आपण आज एक विकर करूया. सात्संगाची 3.5 मुहूर्ताचे आज अक्षय तृतीय असं म्हटलं जातं. सात्संगाची तासने येता येता आदरणीय आपल्या बसवेश्वर महाराजांच्या विषयी सांगण्याचा विचार केलेला होता. पण सात्संगाची खरंच आपली कृपा आहे की सात्संगाची या गुरुगादीवरती येऊन सात्संगाची स्थलांतर झाल्यानंतर सात्संगाची जे मुखातून येतं ठरवून आल्यानंतर इथं काय बोलावं हे घेणार न राहता सात्संगाची ते राहतो विषयी वेगळाच आणि सात्संगाची तालाची वेगळी. त्याच पद्धतीने सात्संगाची आपण आज या मुहूर्ताच्या निमित्ताने सात्संगाची प्रयत्न करूया. सात्संगाची जो मरगळीचा आलेली मरगळाची विस्फोटून सात्संगाची राहिलेली ते व्यवसायाचे आनंदाने करण्याचा प्रयत्न करूया आणि आपण आपलं जीवन सुखमय करूया. परत एकदा सात्संगाची आदरणीय आपले जो माताजींचा जो मुलगा आहे माताजी असू द्या किंवा महाराज असू द्या त्या फक्त एकच आव्हान या गुरुगादीवर नामस्मरणावरती जोर करा. तुम्हीही करा. त्या महात्म्याने सांगा काहीही होणार नाही एवढी त्या गुरुगादीवर येऊन सात्संगाची आपल्याला आव्हान करतो. सात्संगाची खरंच गुरुची कृपा त्यांच्यावर असो हीच गुरुची प्रार्थना करून सात्संगाची इथंच थांबण्याचा प्रयत्न करतो. सात्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. तेरी ओट सहारा तेरा तन मन कहे अवतार तेरी दाता दिन रानी गुण गावा कहे अवतार तेरी दाता दिन रानी गुण गावा एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार स्टेजवरून सद्गुरू प्रस्थान करतील तदनंतर सर्वांनी